सेक्शन. सर्वांचे प्रेझेंटीचे फोटो घ्या बरं का सराफ. हो हो प्रेझेंटीचे स्क्रीनशॉट घ्या सगळ्यांचे. हो मगाशी नेमकी ना मला जॉईनच करता नाही आले मयूर यायला म्हणून म्हटलं हो आता स्क्रीनशॉट हो घेऊन ठेवा. हो ठीक आहे मॅडम, ठीक हा आहे. चालेल. मी स्क्रीन शेअर करते आता. स्क्रीन दिसतो माझं सर्वांना? हो स्क्रीन दिसतोय ना? हो हो. पहिल्यांदा आपण विज्ञानाचा हे घेऊ, धडा घेऊयात. तर दिसतंय सर्वांना? स्क्रीन दिसतोय? हॅलो. हो दिसतंय. हो हो हॅलो. दिसते. हो ओके दिसते. ओके. तर आज आपण पहिल्यांदा सर्वांना गुड आफ्टरनून. आज आपण मानवी उत्सर्जन संस्था बघणार आहोत. इयत्ता 9वीचा धडा आहे हा. तर मी पहिल्यांदा सुरू करण्याआधी सांगते की कोणालाच असं ऑकवर्ड व्हायची गरज नाही की आपण काय शिकतोय वगैरे. आपल्याला हे आपल्या मानवी शरीरातला एक संस्था आहे, ही एक भाग आहे, त्याच्यामुळे तो शिकायचा आहे. आणि सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका, कारण की ह्याच्यावर परीक्षेला खूप मोठा प्रश्न पण येतो आणि बऱ्याच मार्कांसाठी ह्याचं विभाजन असतं. तर सर्वात प्रथम आपण आज कोणते कोणते पॉइंट शिकणार आहेत, टॉपिक शिकणार आहेत ते बघूयात. पहिल्यांदा उत्सर्जन म्हणजे काय, त्याचं कार्य काय आहे, त्यानंतर त्याचे भाग कोणते येतात, मग वृक्क म्हणजे काय, म्हणजेच किडनी कशाला म्हणतो आपण, आणि वृक्काणू म्हणजे जे नेफ्रॉन्स असतात किडनीच्या आतमध्ये छोटे छोटे, तर ते बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर किडनीचं फंक्शन कसं होतं, कार्य कसे करते ती किडनी, ते सगळं आपण बघणार आहोत. आणि व्हिडिओ पण तुम्हाला मी एक दाखवणार आहे, त्याच्याने तुमचं अजून जास्त कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा आपण उत्सर्जन म्हणजे काय हे बघूयात. तर उत्सर्जन म्हणजे काय, साधं आपण एक विचार केल्यावर आपल्याला काय लक्षात येतं की काहीतरी बाहेर टाकणं. तर आता ह्यामध्ये काय आहे आपल्या शरीरामध्ये, तर रक्तामधले जे काही टाकाऊ पदार्थ आहे जे आपल्या शरीरासाठी अपायकारक असतील ते आपण मूत्राच्या स्वरूपात बाहेर टाकतो. म्हणजेच की त्या एक्सक्रिशन सिस्टीमद्वारे ते बाहेर फेकले जातात. ते जर बाहेर फेकले गेले नाही तर आपल्याला विविध वेगवेगळे आजार होतात. आपल्याला माहिती की आपल्याला किडनी स्टोन वगैरे ह्या गोष्टी होतात जर व्यवस्थित पद्धतीने अपशिष्ट पदार्थ बाहेर नाही पडले तर. तर आपण व्याख्या काय देऊ शकतो की रक्तातील टाकाऊ पदार्थांना वेगळे करून मूत्राच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकणे म्हणजेच उत्सर्जन. आता त्यामध्ये काय काय असतं, तर अमोनिया, युरिया, युरिक आम्ल हे पदार्थ असतात. आणि हे पदार्थ जास्त वेळ रक्तात राहिले तर ते अपायकारक ठरतात आपल्यासाठी. आणि रक्तातील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण मर्यादेच्या आत ठेवते हे उत्सर्जन संस्था. रक्तातील दाब पण नियंत्रण ठेवते. आता तुम्हाला इथे सगळ्यांना आकृती दिसतीये का, मला कमेंट करून सांगा बरं सगळ्यांनी. आकृती दिसतीये का सर्वांना? एकाने माईक ऑन करून सांगा. हॅलो. दिसतीये. ओके, ठीक आहे. आता आपल्याला लोकेशन दिसतंय का तुम्हाला याचं, कुठे असते किडनी? बरेच जण म्हणतात की किडनी आपल्या असं इथे कमरेच्या इथे असते, तर तिथे नसते. हा जो आपल्याला भाग दिसतोय हा पेल्विक बोन आहे आपला. आणि ह्याच्यावरती पाठीच्या साईडला वरती ह्या 2 किडनी असतात. डावी आणि उजवी किडनी असते. ह्याच्यामधली एक किडनी जरी खराब झाली तरी एक किडनी काम करू शकते. आता ह्याच्यामध्ये किडनीला मराठीतून काय म्हणतात, तर वृक्क म्हणतात. ठीक आहे, ह्या 2 आहेत. ह्या ज्या खाली दिसतात आपल्याला, ही जी निळ्या रंगाची दिसतीये ती वृक्कशीर आहे आणि ही जी आहे ती वृक्कधमनी आहे. दिसते ना सर्वांना आकृती? आणि हे ज्या 2 लाईन्स आलेल्या आहेत अशा दोऱ्यांसारख्या, तर ह्या काय आहेत, तर ह्या मूत्रवाहिन्या आहेत. आणि हे जे आहे ते मूत्राशय म्हणजेच ब्लॅडर आहे. आणि इथे जे आहे तर हे युरेथ्रा आहे, म्हणजे जिथून उत्सर्जन होतं, त्यालाच आपण मूत्रोत्सर्जिका म्हणतो.
तर आता किडनी म्हणजे काय? तर कार्य आहे की मूत्र तयार करणे, अशुद्ध रक्त वृत्तात शिरते आणि टाकाऊ पदार्थ व जास्त पाणी गाळून मूत्राच्या स्वरूपात मूत्रवाहिनीत आणले जाते. त्यानंतर युरेटरचं काय काम आहे? तर ते मूत्राशयात युरेटर नेत असतं. त्यानंतर जे काही ब्लॅडर आहे आपलं, त्याच्यामध्ये ते साठून राहतं. हे जे ब्लॅडर दिसतंय तुम्हाला, इथे ते साठून राहतं. आणि युरेथ्राचं काम काय तर शरीराबाहेर टाकणे. आता आपण त्याचा जो उभा सेक्शन घेतला किडनीचा, तर आपल्याला इथे काय दिसतंय वल्कुट आहे, हे मध्यांश आहे, हे पिरॅमिड्स आहेत. 8 ते 10 पिरॅमिड्स असतात ह्याच्यामध्ये आणि लाल रंगाचं असतं ते. तर त्याच्यामध्ये हे जे मधले असतात, हे मेड्युला आहे. त्याला श्रोणी आपण म्हणू शकतो मध्यांश आणि हे जे बाकीचे दिसतंय तुम्हाला, ही धमनी आहे ही आणि ही आहे शीर आणि इथून मग ते जे काही आपली युरिन असते ती ट्रान्सफर होते. आता आपण किडनीमध्ये जे काही छोटे-छोटे नेफ्रॉन्स आहेत त्याचं आपण स्ट्रक्चर बघूयात. हे बघा इथे तुम्हाला कपासारखा आकार दिसतोय. त्यालाच आपण बोमन कॅप्सूल्स म्हणतो किंवा संपुट म्हणू शकतो. तर प्रत्येक वृक्कामध्ये 10 लाख वृक्काणू असतात. ठीक आहे. आता त्याचे विविध भाग आहे. पहिल्यांदा आहे बोमन्स कॅप्सूल, त्यानंतर आहे ट्यूब्यूल म्हणजे हे जे दिसतात आहे ना आपल्याला ग्रे कलरचे ते ट्यूब्यूल्स आहेत आणि हा हेनलेचा पाश आहे. हेनलेचा पाश म्हणजे काय यू आकाराचा आहे. इथून ट्रान्सफर होत असतं ते. तर तुम्हाला ही आकृती कळतीये सगळ्यांना? मला कमेंट्समध्ये सांगा. हे काय आहे कमेंट्समध्ये लिहा. ह्याला काय म्हणतात? बोमनचे संपुट म्हणजेच काय? बोमन कॅप्सूल. कमेंट्स करून लिहा सगळ्यांनी. तर आता आपण ही जी कॅप्सूल आहे, ही आपण अजून डिटेलमध्ये आता अभ्यासू. काय म्हणतात त्याला? बोमन्स कॅप्सूल किंवा बोमन्सचे संपुट. तर ह्याच्यामध्ये रक्त इथे येते आणि इथे असं हे तयार झालेलं असते रक्तवाहिन्यांचं जाळं तयार झालं असतं. तर ह्याच्यामध्ये रक्तामध्ये जे आपल्याला अपायकारक पदार्थ आहे ते इथे फिल्टर केले जातात. परागालन म्हणजे फिल्ट्रेशन प्रोसेस होते इथे आणि इथे गाळलेले पदार्थ ह्या मूत्रनलिकामध्ये येतात जे आपल्या शरीराला अपायकारक आहेत ते. तर पहिल्यांदा काय होती फिल्ट्रेशनची प्रोसेस होती आणि काही पदार्थ जे काही गरजेचे नाहीये ते गाळले जातात आणि ऍब्झॉर्प्शन कशाचं होतं तर चांगल्या गोष्टींचं म्हणजे पाणी जे लागणार आहे आपल्याला किंवा ग्लुकोज आहे, क्षार आहे, ग्लुकोज आहे तर त्याचं हे केलं जातं ऍब्सॉर्प्शन होतं आणि जे पाहिजे नाहीत घटक ते फिल्टर केले जातात. आता जो हा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअर कन्सेप्ट होईल त्याची. सगळ्यांना दिसतंय का ही स्क्रीन दिसतेय का सगळ्यांना युट्यूबची? हॅलो हॅलो हो दिसतीये. आवाज येतोय का मला एकदा सांगा हो युट्यूबचा येतोय म्हणजे आवाज. कहते हैं। येतोय ना? उत्सर्जन यानी एक्सक्रीशन शरीर से हानिकारक चयापचय अपशिष्ट पदार्थों को बाहर निकालने की प्रक्रिया को उत्सर्जन कहते हैं। जिस तरह से पोषण यानी न्यूट्रिशन, सांस लेना यानी रेस्पिरेशन और परिवहन यानी ट्रांसपोर्टेशन की क्रियाएं होती हैं, उसी तरह अलग अलग जीव उत्सर्जन के लिए अलग अलग प्रक्रियाओं का इस्तेमाल करते हैं। एक कोशिक जीव यानी यूनिसेल्युलर ऑर्गेनिज्म अपने शरीर की सतह से आसपास के पानी में अपशिष्ट पदार्थ निकालते हैं। इस प्रक्रिया को विसरण यानी डिफ्यूजन कहते हैं। लेकिन बहुकोशिकीय जीवों यानी मल्टीसेल्युलर ऑर्गेनिज्म में उत्सर्जन यानी एक्सक्रीशन प्रक्रिया के लिए उनके कुछ विशिष्ट अंग विकसित होते हैं। मनुष्यों में उत्सर्जन के लिए सबसे मुख्य अंग होते हैं वृक्क यानी गुर्दे। मानव के उत्सर्जन तंत्र में आते हैं पहला वृक्क का एक जोड़ा, दायां वृक्क और बायां वृक्क। दूसरा मूत्रवाहिनियां यानी यूरेटर का एक जोड़ा, दाईं मूत्रवाहिनी और बाईं मूत्रवाहिनी। तीसरा एक मूत्राशय यानी यूरिनरी ब्लैडर। चौथा एक मूत्रमार्ग यानी यूरेथ्रा। वृक्क उदर यानी एब्डोमेन में कशेरुक दंड यानी बैकबोन के दोनों तरफ स्थित होते हैं।
वृक्क निस्पंदन यानी फिल्ट्रेशन की मूल इकाई है। इसमें बहुत पतली सतह वाली रक्त कोशिकाएं होती हैं। प्रत्येक कोशिका का झुंड ट्यूब के अंत में कप के आकार जैसे भाग से जुड़ा होता है, जो कि निस्पंदित यानी छने हुए मूत्र को इकट्ठा करती है। प्रत्येक वृक्क में बड़ी संख्या में निस्पंदन इकाइयां होती हैं, जिन्हें विक्राणु यानी नेफ्रॉन कहते हैं। ये आपस में सटे हुए होते हैं। नाइट्रोजनी अपशिष्ट यानी न्यूट्रोजीनस वेस्ट वो अपशिष्ट पदार्थ होते हैं जो कि रक्त से छनकर मूत्र के रूप में एकत्रित होते हैं। जो मूत्र बनता है वो मूत्राशय में मूत्र वाहिनियों से होते हुए निकलता है। मूत्राशय में मूत्र एकत्रित होता है और मूत्र मार्ग के द्वारा ये शरीर से बाहर निकलता है। आइए अब जानते हैं कि मूत्र कैसे बनता है। मूत्र बनने की प्रक्रिया 3 चरणों में होती है। पहला निस्पंदन यानी फिल्ट्रेशन, दूसरा पुनराविशोषण यानी रीएब्जॉर्प्शन और तीसरा स्त्रावण यानी सिक्रीशन निस्पंदन यानी फिल्ट्रेशन। वृक्क में नाइट्रोजनी अपशिष्ट यानी न्यूट्रोजीनस वेस्ट जैसे कि यूरिया, यूरिक अम्ल यानी एसिड को रक्त से निकाला जाता है। वृक्काणु यानी नेफ्रॉन में यूरिक बनने की प्रक्रिया होती है। पुनराविशोषण यानी रीअब्जॉर्प्शन, नाइट्रोजनी अपशिष्ट के साथ कुछ पदार्थ जैसे ग्लूकोज, अमीनो अम्ल, नमक और अधिक पानी साथ में छन जाते हैं। इनका पुनराविशोषण किया जाता है। पुनराविशोषण यानी रीअब्जॉर्प्शन अधिक पानी और अपशिष्ट में मिले हुए पानी की मात्रा पर निर्भर करता है कि कितना पानी वापस अवशोषित होगा। स्त्रावण यानी सिक्रीशन, विक्राणु की नलिकाओं द्वारा जब मूत्र वृक्क में जाता है तब अपशिष्ट पदार्थों के पुनराविशोषित अवयव रक्त में स्त्रावित किए जाते हैं। वृक्क में बना मूत्र का निष्कासन, वृक्क में बना मूत्र लंबी नलिकाओं में आ जाता है जिसे मूत्र वाहिनी कहते हैं। मूत्र वाहिनी का एक सिरा वृक्क से जुड़ा होता है और दूसरा सिरा मूत्राशय से जुड़ा होता है। मूत्राशय में मूत्र तब तक रहता है जब तक मूत्राशय पर इन्हें बाहर निकालने का दबाव नहीं बनता। जब मूत्राशय पर मूत्र को बाहर निकालने का दबाव बनता है तब मूत्र मार्ग से ये बाहर निकल जाता है। हम मूत्र को बाहर निकालने का दबाव बनने तक अंदर कैसे रोकते हैं? क्योंकि मूत्राशय पेशियों से बना होता है और ये तंत्रिका तंत्र के नियंत्रण में होता है, इसलिए हम मूत्र बाहर निकालने की इच्छा को अक्सर रोक सकते हैं। मूत्र को बाहर निकालने की प्रक्रिया को मूत्र निष्कासन यानी यूरिनेशन कहते हैं। ठीक आहे, तुम्हाला प्रोसेस कळाली आहे की कसं होतं आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये किडनीमध्ये कसं पाणी शोषलं जातं किंवा त्याचं ऍब्झॉर्प्शन आणि रिअब्झॉर्प्शन कसं होतं? सगळ्यांना कळाली आहे का प्रोसेस कसं होतं ते? हॅलो 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 हो समजलं. हो समजले. तर मला आता कमेंट मध्ये सांगा की मानवी शरीरात किती वृक्क असतात? कमेंट करून सांगा बरं मला. ओके, मयुरीने छान उत्तर दिलंय. दोन वृक्क असतात, बरोबर. आणि आपण जे काही हे असतं वृक्कामध्ये कोणत्या पद्धतीचे भाग असतात, म्हणजे वृक्क असतं, त्याच्यानंतर आपलं वृक्काणू असतं आणि बोमन्स कॅप्सूल. तर त्यात ते कोणते कोणते भाग आहेत ते लिहा बरं कमेंट्स मध्ये. इथे मी तुम्हाला आकृती दाखवते परत एकदा. म्हणजेच उत्सर्जन संस्थेचे भाग लिहायचे तुम्हाला. किडनी, युरेटर, ब्लॅडर आणि युरेथ्रा. किती भाग असतात? तर 4. आणि काय नाव आहेत त्यांचे? तर किडनी म्हणजेच वृक्क, मूत्रवाहिनी, मूत्राशय आणि मूत्रोत्सर्गिका. ठीक आहे, तुम्ही जशी जशी प्रॅक्टिस कराल तसं तुम्हाला लक्षात येतील गोष्टी. सगळ्यांना कळालंय का?
जो टॉपिक शिकलोय आपण तो सगळ्यांना कळालाय का? कोणाला काय अडचण असेल तर कमेंट करून मला विचारा. समजलंय का सर्वांना? ही आकृती तुम्हाला काढायला येते परीक्षेमध्ये. कोणाला समजलं नसेल तर स्क्रीनशॉट कमेंट पण करून. काढून स्क्रीनशॉट पण काढून ठेवत चला, म्हणजे तुम्हाला ते जोडता येते इकडे ओके ओके मॅम. उत्तरांचे आता मी तुम्हाला चॅटिंगचे. आता मी तुम्हाला इथे एक गुगल फॉर्म लिंक पाठवते कमेंटमध्ये पण, आणि व्हॉट्सअपला पण पाठवते. इथे जर ओपन नाही झाली तर व्हॉट्सअपला फिल करा. इथे ओपन होत नसेल तर मी व्हॉट्सअपला एकदा पाठवते. कशाची आहे ही? तर एक्सक्रिशनची आहे. आणि त्याचसोबत मी तुम्हाला ना फीडबॅक फॉर्म पण पाठवतीये. तर फीडबॅक फॉर्म पण सर्वांनी भरायचा आहे. हा जो आहे मी तुम्हाला वेळ देते. एक्सक्रिशनचा पहिल्यांदा गुगल फॉर्म भरा आणि नंतर फीडबॅक फॉर्म भरा. मला भरून झाल्यावर कमेंट करा, याच्यामध्ये आपल्या मीटिंग मध्ये कमेंट करा. भरून झाल्यावर फक्त कमेंट करा इन कॉल मेसेज मध्ये. म्हणजे तुमचा मेसेज आला की मग मी पुढचं गणिताचं लेक्चर घेते. भरून झाला असेल तर कमेंट करा की भरून झालंय म्हणून. फीडबॅक फॉर्म पण भरा आणि गुगल फॉर्म पण भरा. ओपन होतोय ना सर्वांचा गुगल फॉर्म? माईक ऑन करून सांगितलं तरी चालेल. गुगल फॉर्म किंवा फीडबॅक फॉर्म ओपन होत नसेल तर सांगा. ओके, मयुरीचा भरून झालाय. सगळ्यांचा भरून झालाय फॉर्म? सगळ्यांनी भरा फॉर्म. मॅथचं लेक्चर घेऊ का आता मी? सगळ्यांचं झालंय का भरून? माईक ऑन करून सांगितलं तरी चालेल.